जवळच्या एका मैदानावर या ठिकाणी आपण पाहू शकतो राज्यभरातून आलेल्या या गाड्या आहेत आणि मराठा आंदोलक कार्यकर्ते आहेत। हे सर्व मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईकडे कूच करणार आहेत आणि संपूर्ण तयारीनिशी हे आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एक तयारीचा एक भाग आपण या ठिकाणी पाहू शकतोय। सकाळी चहा करण्यात आलेला आहे आणि सर्व आंदोलकांना या ठिकाणी चहा देण्यात येत आहे। चहा असेल, शेगडी असेल, त्याचबरोबर गॅस सिलेंडर असेल, सर्व साहित्यानिशी हे मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पुढील महिना लागो किंवा आणखी काही जास्त महिने लागो तोपर्यंत राहण्याच्या तयारीने आलेले आहेत। टेम्पो आहेत, ट्रक आहेत, त्याचबरोबर ट्रॅक्टर मध्ये देखील हे सर्व आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ट्रक मध्ये, टेम्पो मध्ये पाहिलं तर हे सगळं साहित्य दिसते आपल्याला। पाण्याच्या बाटल्या आहेत, इतर किराणा मालाचं साहित्य असेल, कपडे असेल, बॅग ज्या आहेत कपड्यांच्या त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। अशी संपूर्ण जे तयारी करून अनेक शेकडो वाहनं या अंतरवाली सराटी जवळच्या मैदानावरती दाखल झालेली आहेत। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं त्याची काहीशी आठवण करून देणारा हा सगळा माहोल आहे, ही परिस्थिती आहे। मनोज जरांगे पाटील यांना शेवटपर्यंत साथ देण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे कूच करत आहेत। त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक देखील सहभागी होणार आहेत, मुंबईकडे कूच करणार आहेत। मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीच्या मैदानावरती पार्किंगच्या ठिकाणी मराठा आंदोलक जमलेले आहेत। त्यांचा या आंदोलनाच्या दरम्यान मुंबईकडे जाताना किंवा मुंबईमध्ये कसा दिनक्रम असणार आहे त्याचा प्रत्यय या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये आज येतो आहे। सकाळच्या चहानंतर आता हे सर्व मराठा आंदोलक नाश्त्याच्या तयारी लागलेले आहेत। काही ठिकाणी पोहे बनवण्याची तयारी सुरू आहे, तर काही ठिकाणी खिचडी बनवली जाते, तर काही ठिकाणी इतर पदार्थ बनवले जात आहेत। आणि असाच दिनक्रम हा आंदोलनाचा लढा जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत या आंदोलकांचा असणार आहे। काय तुमच्या गावाचं नाव आहे? आमच्या गावाचं नाव वस्सा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। आणि तुम्ही किती लोक आलेला आहेत त्या गावामध्ये? गावातून सगळे 100 ते 150 युवक आलेले आहेत। आम्ही या टेम्पो मध्ये 40 जण आहेत। परभणी जिल्ह्यातल्या वसा गावातून आलेले आहेत। एकाच गावातून जवळपास 150 आंदोलक जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आलेले आहेत आणि पूर्ण तयारीने आलेले आहेत। आणि त्यांचा पुढील काही दिवस कसा दिनक्रम असणार आहे, हे आंदोलक कसं मुंबईकडे कूच करणार आहे याचा प्रत्यय या ठिकाणी आपण पाहू शकतो। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना।